नमस्कार मित्रांनो, तुम्ही गेल्या खूप दिवसापासून कथेची वाट पाहत होता. तर आता मी पुन्हा तुमच्यासाठी ही कथा घेऊन आलो आहे. कथेचे नाव आहे एक प्रेम कथा. सागरची. रात्रीचे आगळेच सौंदर्य आहे. आकाशात चंद्र, ताऱ्यांच्या झुंबडीतून निघालेला शांतीचा संदेश जणू पृथ्वीला सुखद वाटतो. शहराच्या गडबडीतील शांततेत एक वेगळीच गोडी आहे. वाऱ्याची हलकी झुळूक, अंधारात हरवलेली झाडांची सावली आणि दूरवर दिसणारे घरांचे लहान लहान दिवे हे दृश्य मनाला एक नवा अनुभव देतात. रात्रीची थंड वाऱ्याची गोडसर छाया आणि चंद्रप्रकाशातील शांतता एक ताजगी निर्माण करतात. असे वाटते की रात्रीचा अंधार हळूहळू सर्व चिंता विसरून आपल्याला आरामात घेऊन जातो. सर्व काही शांततेत विसरणे, नव्याने उभारी घेणे आणि एक नवा दिवस समोर येण्याची आशा देणारी रात्र असते. पण ही रात्र नेहमी सारखी शांत नव्हती. पावसाचे दिवस सुरू होते. रात्रीचे 10:30 वाजले होते. तेवढ्यात मेडिकलच्या फोनची घंटी वाजली. तिथे काम करत असलेला सागर फोन घेतो. सागर हा दिसायला हँडसम आहे. त्याचा आकर्षक चेहरा, तेजस्वी डोळे आणि गोड हसू मनाला लागणारे आहे. त्याचे केस नेहमीच व्यवस्थित आणि स्मार्ट असतात. शरीराची बांधणी मजबूत आणि आकर्षक आहे. त्याचा आत्मविश्वास, वावरणं आणि बोलण्याची पद्धत त्याला आणखीनच आकर्षक बनवतात. त्याच्या आयुष्यात एक बबिता नावाची मुलगी स्वतःचं घर करून बसलेली असते. बबिता एक सुंदर आणि गोड मुलगी आहे. तिच्या लांब काळ्या केसांमध्ये एक नाजूकपणा आहे. तिचे हसणे नेहमीच सागरला सुखदायक वाटते. तिच्या डोळ्यात एक गहिरे सौंदर्य आहे. तिचा आत्मविश्वास आणि शांतपणा सागरला आवडतो. तो गरीब असला तरी तो कॉलेज संपल्यावर पार्ट टाइम काम करत होता. त्यातून तो बबिताचा सर्व नाही, पण 6 नाश्त्याचा खर्च स्वतः करायचा आणि काही पैसे बाजूला ठेवत होता. तेही पैसे तसे तो बबिता बरोबर राहण्यासाठी जमा करत होता. हॅलो, बोला, सागर म्हणाला. एक छोटीशी ऑर्डर आहे, लवकर घेऊन ये. दुसरीकडून आवाज आला. ठीक आहे, सांगा काय पाहिजे. आवाज जरा ओळखीचा असल्यासारखा वाटत होता, पण सागरने त्याकडे दुर्लक्ष करून ऑर्डर घेतली. एक मेन्थोस पाकिट आणि एक मार्लबोरो पाकिट लवकर घेऊन ये. मी स्टार हॉटेल रूम नंबर 215 मध्ये आहे. एवढं बोलून फोन बंद होतो. मेडिकलमध्ये मेडिकलचे मालक योगेश शेठ नसल्यामुळे सागर ऑर्डरची डिलिव्हरी कशी करावी या चिंतेत पडला होता. तेवढ्यात योगेश शेठने फोन करून सांगितलं की पाऊस येऊ शकतो. मी येणार नाही. मी मुंबईच्या बाहेर आहे. तू मेडिकल बंद करून घे आणि चावी तुझ्याकडेच ठेव. सागर हा गरीब असला तरी इमानदार आहे हे योगेश शेठला माहिती झालं होतं, कारण सागर 6 वर्षापासून त्यांच्याकडे काम करत होता. सागरने ऑर्डर प्रमाणे वस्तू घेतल्या आणि मेडिकल बंद करून घेतले. अचानक हवेत गारठा जाणवू लागला. रिमझिम पाऊस आणि आकाशात गडगडाट होऊ लागला. सागरने जास्त वेळ न लावता सायकल घेतली आणि जोरात सायकल चालवत स्टार हॉटेलकडे रवाना झाला. सागर पूर्णतः ओला झाला होता. थंडीने कुडकुडत होता. हॉटेलमध्ये येताच तो रिसेप्शनवर असलेल्या मुलीला रूम नंबर 215 मधून फोनवरून ऑर्डर आली असल्याचे सांगून हॉटेल रूमकडे जातो. सागर रूमची बेल वाजवतो. तेवढ्यात रूमच्या दरवाजाचा आवाज येतो. एक मुलगा मागे बघत दरवाजा उघडतो. तो मागे रूममध्ये असलेल्या मुलीशी बोलत असतो. बेबी आलोच, बस डिलिव्हरी बॉयला पैसे देतो, असे म्हणत पुढे बघतो. अरे सागर, तू, असं म्हणत असतोच की त्याच्या मागे असलेली मुलगी टूपीसवर पुढे येते. बबिता, तू येथे काय करते, असे बोलत सागर बबितावर ओरडतो. खरतर बबिताला टूपीसवर बघून सागरला शॉक बसतो. सागरने कधी विचारच केला नव्हता की बबिता कधी असं त्याच्याशी वागू शकते. सागरने बबिता बरोबर खूप स्वप्न पाहिले होते. तो बबिताशी लवकरच एका रूममध्ये शिफ्ट होणार होता. भलेही तो रूम त्याला भाडोत्री घ्यावा लागला तरी चालेल. रूमच्या डिपॉझिटसाठी 20,000 रुपये जमा पण केले होते. बबिता सागरला असं समोर बघून तीही शॉक होते, पण ती असं चेहऱ्यावर भासू देत नाही. बबिता रागात बोलते, काय करते म्हणजे?
तुला काय वाटतं काय करते मी इथे? माझ्यावर नजर ठेवतोस का तू? पार्टी करतोय आम्ही. हे ऐकून सागर स्तब्ध दगडासारखा निर्जीव असल्यासारखा उभा राहतो. तो कधी गेलास अशा मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन मला? तू दिली का मला पार्टी कधी? तू कधी माझ्यासाठी पैसा खर्च केलास का? नेहमी भिकाऱ्यासारखा जगतोय आणि मलाही तू तुझ्यासारखं समजतोस का? आता बबिता मोठ्या आवाजात सागरला त्याच्या तोंडावर त्याची गरिबीची आठवण करून देत तू किती गरीब आहे हे दाखवून देत होती. आता तर तिने हद्द पार करत म्हणते की मला नाही जमायचं असं तुझ्यासारखं भिकाऱ्याप्रमाणे राहायला. माणसाने नेहमी आपली लायकी पाहून वागायला पाहिजे. कुठं तू आणि कुठं मी. हे ऐकताच सागरला स्वतःवरच राग येऊ लागला की आपण इतक्या दिवस या मुलीवर प्रेम कसे केले. असे विचार आता त्याच्या मनात येऊ लागले. तुला काय वाटतं तुझ्या प्रेमात पडली की काय मी? अरे मी जे तुझ्याबरोबर राहत होते ना त्याला तर तू हवं तर उपकार समज जे मी तुझ्यावर केले. नाहीतर कोण मुलगी तुझ्या बरोबर राहायला तयार होईल? प्रेमात पडणे तर खूप लांबच राहिलं. हो की नाही रे बेबी? असं बोलताच तिथे असलेला मुलगा हो म्हणत पुढे येतो. तुला दुसरा कोणी भेटला नाही का? हा भिकारी तुझा बॉयफ्रेंड आहे का म्हणत बबिताकडे बघतो. नाही रे बेबी, याची लायकी नाही माझ्यासारख्या मुलीला गर्लफ्रेंड बनवण्याची असं म्हणत राहुलकडे पाहून स्माईल देते. हा दुसरा तिसरा कोणी नसून सागरचा क्लासमेट राहुल असतो. राहुल हा खूप श्रीमंत घरातील लाडात वाढलेला एकुलता एक मुलगा असतो. त्याच्यासाठी पैसा खर्च करणे म्हणजे स्टेटस वाटत होते. त्याला क्लासमध्ये पैशांचा देखावा करायला खूप आवडत होते. गरीब मुलांना पैसे देऊन तो त्याची कामे करून घेत होता. जसे की त्याच्यासाठी खायला काही लागत असेल तर घेऊन येणे, त्याचा अभ्यास करणे ही कामे तो पैसे देऊन करून घेत होता. गरीब मुलांना बुली करणं हे त्याचं आवडतं काम होतं आणि सागर हा त्याचा आवडता टार्गेट होता. तो नेहमी सागरला बुली करत होता. त्याच्याकडून नोट्स बनवून घेत होता आणि आता तर त्याची गर्लफ्रेंड पटून त्याच्यापासून दूर केली होती. हेही पैशाच्या जोरावर. राहुलला बबिता आवडत वगैरे असे काही नव्हते. त्याला फक्त सागरला त्याची लायकी दाखवायची होती. कारण सागर गरीब असला तरी हुशार मात्र खूप होता. तो क्लासमध्ये कधीच सेकंड आलाच नाही, नेहमी टॉप यायचा. क्लासमधील सर्व मुली त्याच्यासाठी वेड्या होत्या. काही तर त्याच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यांनी सागरचे पहिले अक्षर एस हातावर, मानेवर, छातीवर टॅटू केले होते. पण सागरला एकच मुलगी आवडत होती ती म्हणजे बबिता. या उलट राहुलची परिस्थिती वेगळी होती. त्याला आवडणारी मुलगी तो पैसे देऊन आपली बनवत होता. दे इकडे म्हणत राहुलने सागरच्या हातातून ऑर्डरची पिशवी हिसकावून घेतली आणि त्याच्या तोंडावर 1000 रुपये मारत म्हणाला की द चेंज, आणि दरवाजा बंद केला. जसा दरवाजा बंद झाला तशा सागरला अत्यंत तीव्र मानसिक वेदना झाल्या, ज्याला शारीरिक वेदनेसारखे अनुभवले जात होते. अशा परिस्थितीत सागरच्या मनात किती गडबड आणि न सहन होवो इतके दुःख निर्माण झाले होते. त्याला या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणाचा तरी आधार हवा होता. तो हॉटेलमध्ये 4थ्या मजल्यावर आला तर होता लिफ्टने, मात्र आता तो पायऱ्यांनी खाली उतरत होता. जसा जसा तो एक एक पायरी उतरत होता तस तसा सागरच्या डोळ्यापुढे ते एक एक सीन दिसू लागले जे सागर बबिता बरोबर घालवत होता. सागरला रडू येत होते पण तो चेहऱ्यावर येऊ देत नव्हता. सागर हॉटेलच्या बाहेर आला आणि रूमकडे निघाला. रूमवर आल्यावर सागर तसाच रडत होता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढला भाग पाहण्यासाठी कमेंट नक्की करा. धन्यवाद.